आजचा व्हिडिओ. आज एक मुलगा माझ्याकडे आला जो की BSc करतो. तो BSc फर्स्ट इयरला आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की मला तुम्ही एक असा फॉर्म्युला द्या ज्याच्याने मी लगेच ॲक्टिंग शिकेल आणि लगेच मला कामं मिळतील असं. तर मी म्हटलं ॲज सच असं काही नसतं. म्हणजे तुला ॲक्टिंग करायची आहे तर तू प्रयत्न कर, तू स्पीचवर काम कर, तू एक्सप्रेशन्सवरती काम कर, तू स्वतःच्या बॉडी लँग्वेजवरती काम कर. ह्या गोष्टी तुला आल्या की तुला ॲक्टिंग करायला इझी जातं आणि त्याच्याने मग तू शिकू शकशील. मग त्याचं म्हणणं होतं की ते करतो मी, ते करण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला तुम्ही असं फॉर्म्युला द्या की ज्याच्यामुळे मला मूव्हीजमध्ये किंवा सिरियल्समध्ये असे नाटकात वगैरे असं लगेच काम मिळेल. तर त्याला पण माझं उत्तर होतं की असं लगेच काम नाही मिळत. तुला अगोदर प्रॅक्टिस करावी लागेल. मग तुला ॲक्टिंगबद्दल थोडंसं माहिती असायला पाहिजे. मग तू 1-2 ठिकाणी प्रयत्न करून बघ ॲक्ट करण्याचे आणि त्यानंतर तुला जमेल. म्हणजे मग तू स्वतःला असा अप्रोच ठेव की तू प्रोड्युसर्सला भेटतोस, डिरेक्टर्सला भेटतोस, असं तुला काम नक्की मिळेल. मग त्याचं म्हणणं ह्याला काय अर्थ आहे? जर तुम्ही याचं शिक्षण देताय, ठीक आहे, जर मी BA नाट्यशास्त्र किंवा मी BA ड्रामा हा कोर्स करतो तुमच्याकडे, तर तुम्ही मला प्लेसमेंट द्यायला पाहिजे आणि मी फीस भरतो, ठीक आहे, आणि तुम्ही त्याला अकॅडमिक्समध्ये बसवता, तर तो एखाद्या कोर्ससारखाच आहे. जसं की इंजिनिअरिंग आहे किंवा PSc आहे, ठीक आहे. मग हे कोर्स केल्यानंतर आमचे टीचर्स आम्हाला सांगतात की आता ह्या कोर्सच्या बेसिसवरती इथे तुला जॉब मिळेल, तू इथे जा, तू आता जे शिकला आहेस ते तू इथे वापरू शकतो. असं मला ॲक्च्युली हे पटलं आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं की खरंच ॲक्टिंग किंवा कलाक्षेत्र, स्पेसिफिकली ॲक्टिंग, थिएटर अँड फिल्म हे इतके जास्त वेग आहे की ह्याच्यामध्ये भलेही आपण कोर्सेस सुरू केले किंवा ह्याच्यामध्ये एज्युकेशन जरी सुरू झालं तरीसुद्धा आपण प्लेसमेंटची गॅरंटी देऊ शकत नाही, जे की खूप जास्ती अनसर्टन वाटतं मला. की स्टुडंट्सची डिमांड आहे ऑफकोर्स की जर ते एका विशिष्ट कोर्ससाठी ॲडमिशन घेत आहेत तर त्या कोर्ससाठी त्यांना प्लेसमेंट मिळायलाच हवा, राईट? सो आय थिंक ॲक्टर्ससाठी सुद्धा असं काहीतरी, आय डोंट नो. म्हणजे बेसिकली जर मी थोडंसं हिस्ट्री चेक करून पाहिलं तर मी जेव्हा कलाक्षेत्रात शिक्षण घेतलं तेव्हासुद्धा असं काही नव्हतं. मला वाटायचं की म्हणजे असं कुठली तरी सिस्टीम असायला हवी की जी मला एश्योर करेल की तू ज्या गोष्टीसाठी एवढे प्रयत्न करतेस ते प्रयत्न तुझा वेग जाणार नाही. कुठे ना कुठे तुला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल ज्याच्यामुळे तुला असं वाटणार नाही की आय एम नॉट वर्थलेस. बिकॉज मोस्टली असं चित्र असतं इंडियामध्ये तरी की ॲक्टर्स स्वतःला वर्थलेस फील करतात. एकतर ते खूप सारे ऑडिशन्स देतात, म्हणजे ते जर त्यांनी बॅचलर्स केलं ड्रमॅटिक्समध्ये आणि मग त्यानंतर ते मास्टरसुद्धा करतात, एवढं करूनसुद्धा शेवटी त्यांना मुंबईला जायला लागतं आणि तिथे जाऊन ते स्ट्रगलच करतात. फार कमी असे आहेत जे मी पाहिले जे की त्यांनी काहीतरी एक वेगळं असं शोधून काढलं आहे आणि त्याच्या बेसिसवरती ते इतर काम करतात आणि ॲक्टिंगसुद्धा करतात. म्हणजे खरंच फार कमी आहेत. मॅक्झिमम ॲक्टर्स असेच आहेत की जे एज्युकेशन घेतल्याच्या नंतर 0पासून सुरू करतात, ऑडिशन्स देतात, मग ऑडिशनसाठी खूप वेट करतात, प्रोड्युसर्सला बोलतात, काही करायची त्यांची तयारी असते. सो आय फील दॅट दिस इज, आय डोंट नो. सो मला न पटण्यासारखं अचानक वाटतं हे. अगोदर मला वाटायचं की असंच आहे, सिस्टीम अशीच आहे आणि मे बी हेच करून आपल्याला कामं मिळतात. पॉझिटिव्ह एनर्जी एक होती, पण आता मी उगाचच क्रिटिक बनण्याचा प्रयत्न करते. आय डोंट नो. होऊ शकतं असं मे बी की थिएटरसाठी सुद्धा लोकांना प्लेसमेंट मिळतील आणि असं काहीतरी असायला पाहिजे ना, लाईक थिएटर कंपनी और प्लेसमेंट सेल. ऑफकोर्स मूवीजसाठी सुद्धा प्लेसमेंट सेल असायला हवं. ते फक्त जे खूप जास्ती पैसे देऊन ॲक्टिंग कोर्सेस घेतात जसं अनुपम खेर ॲक्टिंग कंपनी वगैरे, तर त्यांनाच फक्त प्लेसमेंट मिळतं. पण असं का? म्हणजे आता जसं गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, त्यांनासुद्धा प्लेसमेंट सेल नाही आहे. तर हे जे प्रायव्हेट ॲक्टिंग कोचेस आहेत ते प्लेसमेंट गॅरंटी देतात, पण गव्हर्मेंट एजन्सीज नाही. सो आय थिंक दॅट्स